Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पुण्यातल्या रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री थरकाप उडवणारी घटना घडली। कल्याणी नगरमधील रस्त्यांवरून ते दोघं बाईकवरून निघाले होते। तेवढ्यात आलिशान कारनं दोघांना चिरडलं आणि होत्याचं नव्हतं झालं। आता यात चूक कुणाची, ती आलिशान कार कोण चालवत होतं याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। शनिवारी रात्री काही तरुण मित्रमैत्रिणी भेटण्यासाठी एकत्र आले होते। बॉलर हॉटेलमध्ये या सर्वांनी मिळून पार्टी केली। त्यानंतर सगळे आपापल्या मार्गाने परतले। आणि सौदिया आणि अश्विनी कोस्टाही MH14 CQ 3622 या क्रमांकाच्या बजाज पल्सर बाईकवरून परतत होते। मात्र क्षणात होत्याचं नव्हतं झालं। रात्री 2 ते 2:30 ची वेळ होती। कल्याणी नगरमधील लँडमार्क सोसायटीजवळ येताच भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारनं दुचाकीला धडक दिली। पाठीमागून धडक दिल्यानं पल्सरवरील दोघेही जागीच कोसळले। ही धडक एवढी जोरदार होती की काही कळण्या अगोदरच दोघेही गंभीर जखमी झाले। अश्विनी कोस्टा या तरुणीचा घटनास्थळी मृत्यू झाला। परिसरातील नागरिक या अपघातानंतर मदतीला धावले आणि सौदियाला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान अनिसचा मृत्यू झाला। आता ज्या आलिशान कारमुळे हा अपघात झाला, ती कार कुणाची होती, ती कोण ड्राईव्ह करत होतं ते सुद्धा जाणून घेऊयात। पोर्शे कंपनीची ही कार ग्रे कलरची आहे। ही आलिशान कार प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांची असल्याची माहिती पुढे येते। अग्रवाल बिल्डरचा मुलगाच ही कार ड्राईव्ह करत होता। विशेष म्हणजे अल्पवयीन असतानाही हा मुलगा कार ड्राईव्ह करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा 17 वर्षीय मुलगा बेदरकारपणे भरधाव वेगाने कार चालवत होता। कारचा वेग तब्बल 200 ते 240 एवढा प्रचंड होता। वेगावर नियंत्रण मिळवता न आल्यानंच हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली आहे। या मुलासोबत कारमध्ये त्याचे तिघे मित्रही होते। अपघातानंतर त्याचे मित्र पळून गेले। कारमधील तिघांनीही मद्यपान केलं होतं। अपघातानंतर कारच्या नंबर प्लेट सुद्धा या मुलांनी काढल्या असा दावा प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक अमन शेख यांनी केलाय। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी अग्रवाल बिल्डरच्या मुलाला चोपही दिला। अपघातानंतर कार चालकाविरोधात येरवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे प्रकरण ड्रंक अँड ड्राईव्हचं असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय अशी कबुली पोलिसांनी दिली आहे। आरोपी अल्पवयीन आहे का याबाबतही पोलिसांनी पडताळणी सुरू केली आहे। पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी ही माहिती दिली आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क, विमाननगर आणि कल्याणी नगर या भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि पब्स आहेत। पोलिसांनी पब, हुक्का बार आणि अशा वेगवेगळ्या हॉटेल्सवर कडक निर्बंध घातले आहेत। तरी देखील काही पब रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात। मद्यपान करून आल्यानंतर तरुणी शुद्धीत नसल्यानंतरही गाडी बेदरकारपणे चालवत असतात। अशा घटना या रस्त्यांवरती आपल्याला वारंवार बघायला मिळत असतात। पोलिसांच्या आदेशाला न जुमानता रात्री उशिरापर्यंत हे पब सुरू असल्याचं दिसून आलंय। त्यामुळेच अशा अपघाताच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या भागातही मध्यरात्री वाहनांची अशीच ये-जा सुरू असते। याच काळात नियमांचं पालन न केल्यानं अनेकांना जीव गमवावे लागलेत। आताही अनिस आणि अश्विनीचा नाहक बळी गेलाय। परवाना नसताना त्या बिल्डरचा मुलगा पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत होता। याच गाडीच्या धडकेत दोघांना नाहक जीव गमवावा लागला। मुंबईनंतर पुण्यातही या अशा घटना वारंवार बघायला मिळत आहेत। अशा श्रीमंत मुलांच्या भरधाव गाडीच्या वेगानं अजून किती जणांचा जीव जाणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।